मैदा, गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा काहीही न वापरता अगदी छान सोप्या पद्धतीने जेव्हा मनात येईल तेव्हा आपण हा केक बनवून खाऊ शकतो। चला तर मग सोप्या पद्धतीने रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकाल अगदी छान मस्त केक आपला तयार झालेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज आपण गव्हाचं पीठ किंवा मैदा न वापरता ओरिओ बिस्किट वापरून हा केक बनवणार आहोत। अगदी आपल्या मनात येईल तेव्हा अगदी 10 मिनिटांमध्ये हा केक बनवून आपण खाऊ शकतो। त्याचबरोबर इथे आपण 2 पॅकेट डेअरी मिल्क कॅडबरी घेतलेली आहे। सर्वात आधी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये संपूर्ण ओरिओची बिस्किट टाकून घेऊ। 2 पॅकेट इथे मी ओरिओ बिस्किटचे पुडे घेतलेले आहेत। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला आधी आपण हे बिस्किट असेच बारीक करून घेऊ। केक बनवण्याची अगदी छान सोपी पद्धत आहे। यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत। लागेल तसं थोडं थोडं दूध इथे आपण टाकून घ्यायचं आहे। एकदम जास्त दूध टाकून घेतलं तर हे मिश्रण खूपच पातळ होऊ शकतं, त्यामुळे आधी आपण अर्धा कप दूध टाकून घेतलेलं आहे। दूध टाकल्यानंतर मिक्सरला पुन्हा एकदा छान आपण फिरवून घेऊ। मिक्सरमध्ये आपण छान हे फिरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल अगदी छान परफेक्ट प्रमाणात तयार झालेलं आहे। यामध्ये आपल्याला वरून दूध टाकण्याची देखील गरज नाही। यामध्ये आपण फक्त 1 चमचाभर साखर टाकून घेऊ, कारण बिस्किटे आधीच गोड असतात, त्यामुळे थोडीशी साखर इथे टाकून घ्यायची आहे। साखर टाकून पुन्हा एकदा मिक्सरला छान फिरवून घेतलेलं आहे। अगदी 2च मिनिटांमध्ये छान परफेक्ट केकसाठी लागणारं बॅटर आपलं तयार झालेलं आहे। तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी छान परफेक्ट आहे, जास्त घट्टही नाही व जास्त पातळ नाही। आपण हा केक या कुंड्यामध्ये किंवा ह्या वाटीमध्ये बनवणार आहोत, त्याला आपण छान तुपाने ग्रीस करून घेतलेला आहे। यामध्ये हे संपूर्ण मिश्रण आपण टाकून घेऊ। हा केक बनवण्यासाठी आपल्याला मैदा, गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, तेल यातील कशाचीही गरज लागत नाही। अगदी छान सोप्या पद्धतीने फक्त 2च साहित्य वापरून आपण हा चॉकलेटी केक किंवा चॉकलेट केक बनवू शकतो। संपूर्ण मिश्रण या कुंड्यामध्ये टाकून छान थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे। आता आपण हे संपूर्ण मिश्रण कढईमध्ये बेक करण्यासाठी ठेवून देऊ। यामध्येच आपण डेअरी मिल्क कॅडबरी घेतलेली आहे, त्याचे तुकडे करून या केकच्या मधोमध ठेवून घेऊ। हा केक पूर्णपणे छान बेक झाल्यानंतर आतपर्यंत छान डेअरी मिल्क कॅडबरी मेल्ट होईल व चवीला देखील हा केक खूपच छान लागेल। संपूर्ण 2 कॅडबरीचे पॅकेट इथे आपण वापरलेले आहेत। या पद्धतीने थोडेसे असे प्रेस करून खाली दाबून ठेवायचे आहेत, किंवा तुम्ही हा केक बनवताना मिश्रणाच्या मधोमध कॅडबरी मेल्ट करून थोडीशी पसरवून घेऊ शकता व त्यावर पुन्हा केकचं मिश्रण टाकून घेऊ शकता। यातील कुठल्याही पद्धतीने आपण हा केक तयार करून घेऊ शकतो। आता आपण हा केक बेक करण्यासाठी कढईमध्ये ठेवून घेऊ। कढईमध्ये आधीच आपण एक डिश ठेवून घ्यायची आहे खाली, किंवा मी ते एक झाकण ठेवून घेतलेलं आहे। त्यावरती आपण तयार करून घेतलेलं मिश्रण ठेवून घ्यायचं आहे व त्यावर झाकण ठेवून 20 मिनिटे मीडियम फ्लेमवर हा केक आपल्याला बेक करून घ्यायचा आहे। हा केक बेक होण्यासाठी साधारण 20 ते 25 मिनिटं लागतात। 20 मिनिटांनंतर आपण झाकण काढून टूथपिकच्या काडीने एकदा चेक करून पाहायचं आहे। टूथपिकची काडी क्लीन निघाली तर केक छान बेक झालेला आहे, किंवा थोडीशी त्याला पीठ लागलं तर पुन्हा 5 मिनिटं केक आपण बेक करून घ्यायचा आहे। 20 मिनिटं झालेली आहे। झाकण काढून आपण एकदा चेक करून पाहू। टूथपिकची काडी घालून मी चेक केलेलं आहे, थोडंसं मला याला काडीला मिश्रण लागलेलं आहे। पुन्हा मी 5 मिनिटं हा केक बेक करून घेणार आहे। साधारण 25 मिनिटं हा केक मी बेक करून घेतलेला आहे। छान केक बेक झालेला आहे। चाकूने याच्या कडा सैल करून केक आपण पलटी करून घेऊ। केक आपण बाहेर काढून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकाल अगदी छान स्पॉन्जी झालेला आहे। रंग देखील खूप छान आलेला आहे। एकदम मस्त केक आपण कट करून घेऊ। खूप छान स्पॉन्जी झालेला आहे। तुम्ही बघू शकाल चवीला देखील हा केक खूपच छान होतो। लहान मुलं देखील आवडीने खातील इतका छान चॉकलेटी हा स्पॉन्जी केक तयार होतो। तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने हा केक नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच नवनवीन छान छान रेसिपीज पाहण्यासाठी संचिताज किचनला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।